पाठ 7वा स्वराज्याचे तोरण बांधले. रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा तर केली, पण दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरची आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी या 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या. कुठे शत्रूच्या फौजांचं अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचं छोटंसं बळ. पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. किल्ल्याशिवाय कसलं आलं स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य. आणि म्हणूनच तोरणा किल्ला हस्तगत करायचं शिवरायांनी ठरवलं. डोंगरी किल्ल्यामध्ये तोरणा किल्ला मोठा बाका, त्याच्यावर 2 भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. एवढा प्रचंड तोरणा किल्ला, पण आदिलशाहीचं तिकडं लक्षच नव्हतं. हे हेरून तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं असं शिवरायांनी ठरवलं.